किगा हे आईस्क्रीम विश्वात विश्वास आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाऊ लागले आहे. किरण साळुंके आणि गणेश गोसावी या MBA पदवीधर तरुणांनी आईस्क्रीम क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. 2017 साली पुणे शहरात टाकलेले पहिले पाऊल आज महाराष्ट्र व राज्याबाहेर आपल्या कक्षा वृंदावताना दिसते आहे. भन्नाट कल्पकतेने नैसर्गिक घटकांचा व फळांचा वापर करून उच्च दर्जाची आईस्क्रीम येथे बनवली जाते. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या गुणवत्ता व धोरणांचे पालन करून उत्पादन केले जाते. यामध्ये उकडीचे मोदक, साजूक तुपातली पुरणपोळी, कोजागिरी अशा अनेक नाविन्यपूर्ण व पारंपरिक चवीचे आईस्क्रीम प्रथमच किगा फूड्सने थाळी स्वरूपात खवय्यांसाठी उपलब्ध केले आहेत. येथे आईस्क्रीम उत्पादनासाठी शिरूर ग्रामीण व नजीकच्या परिसरातून गुणवत्तायोग्य दुधाची आवक केली जाते. आज रोजी 24,000 लिटर आईस्क्रीम प्रतिदिवस इतकी उत्पादन क्षमता असणारी साधने येथे उपलब्ध आहेत. कोरोना काळानंतर सुद्धा किगा फूड्स आज मुंबई, पुणे यांसारख्या शहरांबरोबरच इतर 35 व त्यापेक्षा अधिक शाखांद्वारे यशस्वीरित्या कार्यरत आहे. आज रोजी किगा फूड्समुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या 200 पेक्षा अधिक कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात भारत व भारताबाहेरील खवय्यांसाठी आपली उत्पादने उपलब्ध करण्यासाठी किगा फूड्स प्रयत्नशील आहे. किगाच्या अनोख्या फ्लेवर्समुळे अल्पावधीतच किगा आईस्क्रीमची दखल सोशल मीडिया व प्रसार माध्यमांनी घेतली. तसेच विविध पुरस्कारांनी यांना गौरवण्यात देखील आले आहे. मागे वळून पाहताना केवळ 5 वर्षांइतक्या कमी कालावधीत किगा फूड्स बाजारपेठेत भक्कम पाय रोवताना दिसते आहे. ग्राहकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद व प्रेमामुळे हे किगा फूड्स परिवाराला शक्य झाले आहे.